तेच खाऊन कंटाळा आला म्हणून बरं चायनीज खाऊया. पण आपल्या मुंबईच्या चायनीजची सर कुठेच नाही येणार. नॉट गुड पण ठीकठाक होतं. गुजरातवाल्यांना शिकायला पाहिजे मुंबईच्या चायनीजवाल्यांकडून. बघूया यांचं काय मत आहे. हाय गाइस, हम आज खा रहे हैं सोमनाथ में चाइनीज़ है. हमारे मुंबई का नहीं है, वो गुजराती चाइनीज़ है. मीठा चायनीज खाऊन झाल्यावर आम्ही मस्त थंड कुल्फी घेतली आणि कुल्फी खात आम्ही निघालो हॉटेलवर. इथे भरवा-भरवी चालली बघा. भरवा-भरवी चालले. एकमेकांची टेस्टिंग चालू आहे रस्त्यावरती. ही जी आहे ना पिंकवाली, हिला जाम टेस्ट आहे. तिच्या आईशीला खाऊन देतच नाही. ही अशी बघा, यांची टॉम अँड जेरीची अशी भांडणं असतात म्हणून मी आता कुठं देत नाही. पास झाली आता लय खाल्ली. मस्त लागतं ना कुल्फी. त्यानंतर हॉटेलला येऊन पॅकिंग करून निघालो तिथून. आता आमची रात्रीची 11:05ची ट्रेन आहे सोमनाथ टू द्वारका. सोमनाथवरून एकच ट्रेन जाते, ओखा एक्सप्रेस, जी रात्री 11:05 सुटते वेरावल स्टेशनवरून. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बाय रोड पण जाऊ शकता. बाय रोड जायला 7-8 तास जास्त लागतात, त्यामुळे ट्रेन बरी पडते जायला, आरामात जाता येतं. ट्रेननी जायचं असेल तर ट्रेनचं तिकीट आधीच बुक करा. स्टेशनवर आलो आम्ही. ट्रेन ऑलरेडी लागलेलीच आहे. 11ची आहे ना? 11ची आहे ना? 11:05 लागली. जाऊन आता मी मस्त झोपणार आहे. सो भेटू आपण मॉर्निंगला. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. बघू शकता तुम्ही माझे डोळे सुजले तेवढे. कसली काय झोप आले. वॉशरूमच्या बाजूच्या डब्यात सीट मिळाली, काय करणार. मस्त आता नजारे बघतोय बाहेरचे. इथे खूप पवनचक्क्या आहेत बाजूबाजूला आणि मोठ्या आहेत. बघू शकता तुम्ही, खूप पवनचक्क्या आहेत इथे गुजरातमध्ये. आता द्वारका स्टेशन येईल. लास्ट ओखा स्टेशन आहे गुजरातचं टोक.